दत्तवाड इचलकरंजी शहराला कृष्णा दूधगंगा संगमातून प्रस्तावित राधाकृष्णा पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी देण्याच्या प्रस्तावाला दत्तवाड ग्रामसभेत एकमुखी विरोध करण्यात आला। या संदर्भातील विशेष ग्रामसभा ग्रामपंचायत दत्तवाड येथे पार पडली असून ग्रामस्थांनी सर्वानुमते ठराव मंजूर करून शासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ग्रामसभेत मांडण्यात आलेल्या ठरावानुसार कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा परिसरातील दत्तवाड, राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी, टाकळी, जुने दाणवाड आदी गावाचं पाणी आणि शेतीचं अस्तित्व नदीवर अवलंबून आहे। आधीच पाण्याची टंचाई, दूषित पाणी, भूजल पातळीतील घट आणि नदी कोरडी पडण्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागतंय। अशा परिस्थितीत इचलकरंजीसाठी आणखी पाणी वळवण्याचा निर्णय हा या भागातील शेतकरी व नागरिकांवर अन्यायकारक ठरेल अशी भूमिका ग्रामसभेत मांडण्यात आली। ग्रामस्थांनी पंचगंगा नदीचं पाणी शुद्धीकरण करून इचलकरंजी शहराला पुरवठा करण्याचा पर्याय स्वीकारावा अशी मागणी केली आहे। तसेच प्रस्तावित योजना रद्द न झाल्यास लोकशाही मार्गावर आंदोलन, मोर्चे आणि उपोषण करण्याचा इशाराही ग्रामसभेत देण्यात आला आहे। या ग्रामसभेत सरपंच सौ अनिता कडाके, उदय पाटील, सुरेश पाटील बाळगोंडकर, माजी सरपंच चंद्रकांत कांबळे सर, ॲडव्होकेट सुरेश पाटील, रावसाहेब पाटील, सूर्यकांत चौगुले, लालासाहेब मांजरे, तेजस वराळे, नटराज माळगे, प्रमोद पाटील, आचिना हेरवाडे, हेमंत आपाजी गोळ, संतोष चव्हाण, पांडुरंग चव्हाण यांनी आपली मतं मांडली। यांच्यासह दत्तवाड गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामसभेत मंजूर झालेला ठराव संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असून कृष्णा दूधगंगा संगमातून इचलकरंजीला पाणी पुरवठा करण्याच्या प्रस्तावाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमली। 2026 रोजी दत्तवाडमध्ये गावसभा झाली आणि त्या गावसभेमध्ये राधाकृष्ण पाणी योजना जी आहे त्या राधाकृष्ण पाणी योजनेच्या विरोधात पाणी द्यायचं नाही असं दत्तवाड गावाच्या वतीनं ठराव झाला आहे आणि सर्व दत्तवाड मधील गावातील सर्व ग्रामस्थांचा मी मनापासून आभार मानतो।